नमस्कार, मी संगीता. अभीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज नवरात्रीचा तिसरा दिवस. आजचा रंग आहे निळा. आजच्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते. देवी चंद्रघंटा ही दुर्गेचं एक रूप मानलं जातं. तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि तो घंटेसारखा दिसतो, म्हणून तिला चंद्रघंटा म्हणतात. या देवीचे रूप अतिशय शांत आहे, परंतु अतिशय पराक्रमी आहे आणि वाईट शक्तींचा नाश करणारे आहे. अशा या चंद्रघंटेसाठी पक्वान्न म्हणून आपण आज एक गोड पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे बेसन पोळी. चला तर मग आपण आज बेसन पोळी बनवूया. बेसन पोळीसाठी लागणारं साहित्य: प्रथम कढई तापायला ठेवायची. त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे. 2 चमचे साजूक तूप घालायचं. बेसन घालायचं 1 वाटी. छान भाजून घ्यायचं खमंग. बेसन छान भाजतीये मी आता. सतत हलवत राहायचं म्हणजे करपत नाही. ते पात हळूहळू त्याचा रंग बदलायला लागलेला आहे. छान खमंग भाजलं जातंय. मंद आचेवर भाजायचं आहे हे. छान भाजून झालेलं आहे आपलं बेसन. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. गार झालेलं बेसन घ्यायचं आहे आता 1 वाटी. त्यामध्ये 1 वाटी खिसलेला गूळ घालायचा. साजूक तूप घालायचं आहे. बेसन पोळीला तूप थोडंसं जास्ती लागतं. वेलची जायफळची पावडर घालायची. छान एकजीव मळून घ्यायचं आहे. मळून झालं की छान घट्ट गोळा तयार होतो. तो थोडा वेळ आपण मुरवत ठेवायचा आहे. आता तयार झालेलं आपलं बेसन आहे. भिजवलेली कणिक आहे. तेल आहे आणि तूप आहे. प्रथम कणकेचा वाटी करून घ्यायची. तेल लावायचं हाताला म्हणजे चिकटत नाही. छान गोल वाटी झाली की त्यामध्ये आपलं जे सारण केलेलं आहे बेसनाचं त्याचा गोळा घ्यायचा. तो त्यात भरायचा आणि छान सगळ्या बाजूनी बंद करायचं. असं बंद केल्याने पोळी फुटत नाही. छान दोन्ही बाजूनी दाबून घ्यायचं. सुक्कं पीठ घ्यायचं पोलपाटावर आणि हलक्या हाताने प्रथम दाबून घ्यायचं म्हणजे सारण शेवटपर्यंत पोचतं. आता पोळी लाटायची. हळूहळू हळूहळू लाटायची म्हणजे फुटणार नाही. खूप पातळ पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायची. आपली पोळी तयार आहे. तव्यावर टाकलेली आहे भाजायला. वा, छान भाजली गेलेली आहे. दुसऱ्या साईडने पण छान भाजून घ्यायची. दोन्ही बाजूनी छान भाजली गेलेली आहे आता पोळी.
एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. छान खुसखुशीत बेसनपोळी तयार आहे. त्याच्यावर साजूक तूप घालायचं आहे. पहा, मस्त बेसनपोळी आपली तयार. आजचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.